श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या वर्षी जर तुम्ही 10वी किंवा 12वी बोर्डाच्या परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा ह्या आपल्या आयुष्यातल्या भरपूर महत्वाच्या असतात, कारण या परीक्षांच्या आधारे आपल्याला पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये काही अडचण येत नाही किंवा प्रवेश प्रक्रिया सुरळीत होत असते. तर 10वी सेम इंग्रजी, मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम, त्याचप्रमाणे 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या विषयांचा तुम्ही आतापासूनच जर अभ्यास केला तर तुम्हाला बोर्डाच्या 2027च्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील. यासाठी काही सराव प्रश्नपत्रिका बोर्डाच्या या तुम्हाला दिसत असतील. या बोर्डाच्या सर्व सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील तर आत्ताच दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा प्ले स्टोअरला जा आणि आपलं नाना फाउंडेशन नावाचं ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व सराव प्रश्नपत्रिकेचा जो संच आहे तो मिळेल. त्यामध्ये सर्व बोर्डाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. त्याचा वापर करून तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे बोर्डाच्या विषयांचा अभ्यास केला जातो, कुठल्या विषयाला कशा प्रकारे, त्याचप्रमाणे आपण नियोजन काय केलं पाहिजे, कुठल्या धड्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, कुठले प्रश्न हे कशा प्रकारे येतात, कुठल्या धड्याच्या माध्यमातून येतात. जर तुम्हाला या सर्व एकत्रित प्रश्नपत्रिका जर भेटल्या, जवळपास बोर्डाच्या मागील 5-7 वर्षाच्या त्या प्रश्नपत्रिका आहेत आणि त्या ऑफिशियली तुम्हाला नाना फाउंडेशन आपल्या ऍपवर भेटेल. तर तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहावं लागेल. या ठिकाणी 10वी-12वीचे शैक्षणिक शिकवण्याचे व्हिडिओ देखील तुम्हाला मिळतील. गणित हा विषय भरपूर अवघड असतो, इंग्रजी, ग्रामर, त्यामुळे हे IMP सर्व जे टॉपिक आहेत ते तुम्हाला नाना फाउंडेशन ऍपवर मिळतील. यावर्षी बोर्डाने काही महत्वपूर्ण निर्णय पण सांगितलेला, आता तो कधी अंमलात येईल. यावर्षी ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या डिजिटल स्वरूपात येणार आहेत, म्हणजे त्यांचा खर्च जो आहे, या जो प्रिंटिंग प्रेसवर खर्च होणार आहे तो वाचणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेची जी काठिण्यता आहे ती कशी असू शकते, काय असू शकते याचा अंदाज घेण्यासाठी तुम्हाला आत्ताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करावं लागेल किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करावा लागेल. तुम्हाला चांगले गुण मिळवण्यासाठी आतापासून जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला चांगले गुण नक्कीच मिळू शकतात. तर प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. काही अडचण असेल 10वी-12वीच्या परीक्षा संदर्भात आत्ताच संपर्क करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.